एक प्रश्न कायम पडतो, किती वर्ष आपण फक्त JSWच्या कंपनीवरती अवलंबून राहणार आहोत रोजगारासाठी. आपल्या पेंटसाठी सगळ्यात जवळची MIDC आहे रसायनी. पण तुम्हाला एक गोष्ट मला निदर्शनास आणायची आहे, की या रसायनीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल आहे. खूप जास्त आपल्याला कसरत करावी लागते. MIDC ही रसायनी सगळ्यात जवळ असून आपल्या पेंटमध्ये कित्येक लोकांना ती माहिती नसेल आणि तिथं पोहोचण्याचा मार्गही माहीत नसेल. खूप जास्त या गोष्टीला विलंब झालेला आहे. आपल्या लोकनेत्यांनी कायम या गोष्टीकडे लक्ष लावलं पाहिजे, की आपल्या जवळच्या MIDCपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कोणते पर्याय आणू शकतो. आणि आत्तापर्यंत आपण खूप मागे पडलेलो आहोत. आपण फक्त JSW सारख्या कंपनीवरती अवलंबून राहिलो आहे. आता तिथं अनेक पोरं कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत आहेत. 10-10, 12-12, 15-15 हजारावरती काम करत आहेत. पण तुम्हाला मी सांगतो, रसायनीमध्ये खूप अनेक कंपन्या आहेत आणि जर आपण तिथपर्यंत पोहोचलो तर अनेक तरुणांना, अनेक तरुणींना याचा फायदा होऊन जाईल. आणि कित्येक तरुणी या कॅम्ब्रिजमध्ये कामाला जातात आपल्या पेंटमधून. त्या इकोला जातात, इकोचा भाडा भरून जातात. पण तुम्हाला मी सांगतो, जर अशा तरुणींना सकाळच्या वेळेला जर बस उपलब्ध करून दिली आणि त्याच वेळेमध्ये पिल्ले कॉलेजमध्ये जाणाऱ्या, इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा जाणाऱ्या पोरांनासुद्धा याचा उपयोग होऊन जाईल. पेंटपासून जर रसायनीपर्यंत दुश्मी मार्गाने जर बस उपलब्ध करून दिली, अनेक वर्ष दुश्मीकर हे खारपाड्यापर्यंत चालत येतात. 2 किलोमीटरचा पल्ला चालत येऊन ते पार पाडतात दर दिवसाला. अशा लोकांनासुद्धा या बसचा फायदा होऊन जाईल. पेंट ते रसायनी बस चालू व्हावी, जी सकाळच्या वेळेस अनेक तरुणांना रोजगारासाठी उपयुक्त पडून जाईल. अनेक तरुणांचे इको भाडे वाचून जातील. या गोष्टीसाठी आपल्या लोकनेत्यांनी कायम लक्ष दिलं पाहिजे. मी कोणाच्या विरोधात नाही आहे किंवा कोणाची बाजूनी नाही आहे. मी फक्त एक सल्ला म्हणून एक गोष्ट निदर्शनास आणायचा प्रयत्न करतो आहे, की अनेक लोकांचा, अनेक तरुणांचा या गोष्टीमागं फायदा होऊन जाईल. एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला इंटरव्ह्यूसाठी जरी रसायनीपर्यंत पोहोचायचं झालं तरी पण खूप कसरत करावी लागते. खूपच स्ट्रगल आहे त्या गोष्टीमागे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तर रसायनीपासून पेनपर्यंत येण्यासाठी सुद्धा खूप मेहनत करावी लागते. संध्याकाळच्या वेळेला तर रसायनीमधून पनवेलला जावं लागतं आणि पनवेलमधून पेनला यावं लागतं. इथपर्यंत कसरत करावी लागते. आपल्या लोकांनी, आपल्या लोकनेत्यांनी या गोष्टीकडे कायम लक्ष लावलं पाहिजे, की ही गोष्ट पेंटसाठी किती महत्त्वाची आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, पेंटच्या भविष्यासाठी या गोष्टीकडे आपण नक्की लक्ष लावलं पाहिजे.